वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्ण मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मागच्या ज्ञानेश्वरी ज्ञानकक्षेमध्ये 52व्या पर्यंत श्लोकाचा आपण अर्थ घेतला होता. ओवीचा अर्थ घेतला होता. पहिला अध्याय 52वी ओवी आणि 53, 54, 55 एकत्र वाचून आपण म्हटलं की तो अर्थ विस्ताराने घेण्या इतका वेळ राहिला नाही, म्हणून तो आजपासून आपण सुरू करू. 51 आणि 52 ओव्यांमध्ये माऊली सांगतायत की शब्दाचा शब्दब्रह्माचा अब्दी. आता शब्दब्रह्म ओंकार शब्दब्रह्म आपण म्हणतो. दिसताना 3.5 अक्षरांचा सर्वात छोटा मंत्र म्हणून आपण म्हणतो, पण ते सर्वात छोटा नाहीये. ओंकारात सर्व ज्ञान सामावलेलं आहे. ब्रह्माचं पहिलं सगुण रूप हे ओंकार रूप जे आहे ते सर्वव्यापी आहे. आधुनिक सायन्स भौतिकशास्त्र ही युनिव्हर्सल साऊंड म्हणून काहीतरी एक्झिस्ट करतं असं मानतात. तो हा ओंकार आहे. तो सर्व विश्वाला व्यापून त्याच्याही पलीकडे आहे तो. तर तो जणू जसं आपण म्हणतो ना, भगवान क्षीरसमुद्रात राहतात, तसा हा ब्रह्म रूपी ब्रह्मज्ञान म्हणा, ब्रह्म म्हणा, कारण ज्ञान आणि ब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्म हे वेगळे नाहीयेत. कारण ज्ञान हे माहिती रूप, शब्दरूप हे परोक्ष असेपर्यंत आहे. अपरोक्ष ज्ञान हे तो अनुभव, आनंदाचा अनुभव म्हणजेच ब्रह्मच आहे. तर तो जणू क्षीररूपी ब्रह्म सर्वत्र पसरलेला, त्याचे ज्ञान जे आहे ते मिळवण्याकरता काय केलेलं आहे की व्यासांनी पूर्ण ते ज्ञान सर्व वेदातनं, सर्व पुराणातनं जे सांगितलेलं आहे ते एकत्र करून मथिले म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं सार काढून आपण मथणं म्हणजे घुसळणं, घुसळून आपण जसं लोणी काढतो तसं त्यांनी ते मंथन करून हे लोणी जणू काढलेलं आहे आणि ते काढलेलं नवनीत ज्ञानाच्या अग्नीनी विवेकाद्वारे तापवून त्याचं ज्ञानाचा सर्व अर्क म्हणा असं ते तुप म्हणजे परोक्ष ज्ञान हे मिळालेलं आहे. आपण हेही पाहिलं की मोद म्हणजे एखादी वस्तू आपल्याला आवडणारी किंवा व्यक्ती त्याच्या स्मरणाने किंवा एखादी वस्तू, समजा आपण आंब्याचं उदाहरण घेतलेलं मागच्या वेळी की आंब्याचा विचार केला, ज्याला आंबा फार आवडतो, तर लगेच कुठेतरी थोडंसं लाळ तयार होते, त्याच्या स्मरणानेही आनंद होतो किंवा आंबा मिळणार आहे कळलं तर आनंद होतो. पण तो त्याला मोद म्हणतात त्या आनंदाला. पण आंबा हातात मिळाला तर तो आमोद आहे आणि खाल्ल्यावर होतो तो प्रमोद आहे. तर तिथे आमोदासी म्हटले म्हणजे परोक्ष ज्ञान होतं इथपर्यंत सांगितलेलं आहे. आता 53, 54, 55 वाचू आपण. जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजेथ. मला वाटतं एक एक करूनच करू अर्थ, ते नाहीतर कोऑर्डिनेट सगळा एकत्र समजायला कदाचित कठीण जाऊ शकेल. तर जे अपेक्षिजे विरक्ती म्हणजे जे विरक्त पुरुष आहेत, विरक्त पुरुष म्हणजे ज्यांना खरा कशाचीही अपेक्षा नाहीये, असे ते विरक्त रूप विरागी आहेत. पण जे विरागी आणि पुरुषांनाही अपेक्षा कशाची आहे, अशी जी गोष्ट आहे, जे अपेक्षिजे विरक्ती, जे
अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभवी संती. आणि अ, संतांना जे सततच्या अनुभवात आहे आणि सोहम भावे पारंगती रमिजे जेत. सोहम भावात म्हणजे सोह म्हणजे सहा म्हणजे परमात्म तत्व आणि अहम हम सोहम सहा अहम म्हणजे ते ईश्वराच्या अ, ईश्वर स्वरूपातील सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्व, सर्वव्यापित्व, सर्वव्यापित्व तर सच्चिदानंद रूपात येतं. सर्वशक्तिमत्व, सर्वज्ञत्व, सर्वव्यापित्व, हे सगळे जे ईश्वराचे गुण आहेत, ते त्या सच्चिदानंदा चाच तो विग्रह आहे. तो काही सच्चिदानंदापेक्षा वेगळा नाही. स्वतःच्या लीलेने तो ईश्वररूप धारण करतो आहे. पण जीवाच्या ह्याच्यात कसं होतंय, की त्याच्यात मायेचा लेश येऊन सर्व शक्तिमत्व अल्पशक्तिमत्वात बदल होतं. सर्व व्यापकत्व, सत्तत्व जे आहे, ते अ, त्रिकालाभातीत आणि सर्वत्र त्याच्याऐवजी मिथ्या रूपात तो येतो. म्हणजे अल्प जागा व्यापतो तो आणि अल्पकाल राहतो. तर ते जर ह्याचे गुण बाजूला केले अहमचे आणि सहाचेही, तर उरतं ते सच्चिदानंद तत्व एक आहे. म्हणजेच त्या ज्ञानाच्या अनुभवात तो स्थित झाला. म्हणजे सोहम भावात जे पारंगत होतात, ते जिथे रमतात, असं त्यांनी हे केलेलं आहे. अजून काय म्हणाले, जे आकर्णी जे भक्ती म्हणजे भक्त ज्याच्याबद्दल सतत ऐकतात. म्हणजे अर्थातच कृष्ण गुणगान, भक्त ईश्वराचं चरित्र, ईश्वररूप झालेल्या संतांचं चरित्र, ईश्वर भक्तांचं चरित्र हे ऐकत राहतात. जे आदिवंद्य त्रिजगती अस आणि ते अजून कसं आहे, की जे आदिवंद्य सर्वाच्या आधी नमस्कार करण्यायोग्य जे आहे त्रिजगतात. अ, सर्व कोणत्याही धार्मिक कार्याच्या सुरुवातीला गणेशांचं वंदन होतं. गणेशांची पूजा होते. राजसूय यज्ञ जेव्हा झाला, तेव्हा अग्रपूजेचा मान श्रीकृष्णांना मिळाला. कारण विष्णू तत्व हेच वेगवेगळ्या रूपांनी, वेगवेगळ्या कार्याकरता वेगवेगळं रूप घेतंय. अ, स बुद्धी प्रकाश करायला सविता देवतेचं रूप घेतं. बुद्धी चा उपयोग करायला, त्यातली विघ्न नाहीशी करायला गणेशाचं रूप घेतंय. मुक्तीच्या प्राप्तीसाठी जे प्रयत्न आहेत, ते करण्यासाठी, ते सफल होण्यासाठी देवीचं रूप घेते आहे. मुक्तिदाता हे भगवान शिव आहे आणि म्हणून ते भगवान शिवाचं रूप घेऊन मुक्ती देतात. काशीला ज्यांचा मृत्यू होतो, ते मुक्त होतात. ते कसे होतात? तर मृत्यू झालेल्या होताना त्यांच्या कानात भगवान शिव स्वतः रामनामाचा अ, उच्चारण करतात आणि त्यांनी तो जीव मुक्त होतो. तसे मुक्तिदाते मुक्तिदाते शिव जे आहेत, त्या शिवस्वरूपात भगवान विष्णू हे कार्य करतात आणि पराभक्ती जी आहे, ती स्वस्वरूपात राहून ते विष्णू रूपाने देतात. तर त्यामुळे तेच आदिवंद्य आहे. सर्वदेव नमस्कारा केशवम प्रति गच्छती जे म्हटलेलं आहे, ते तेवढ्या करताच आहे. आणि गीतेतही भगवान पुढे सांगतातच, ज्ञानेश्वरीत येईलच तो उल्लेख, की जो कोणी कोणत्याही देवतांची पूजा अर्चा करत असेल, ती सगळी तो एका प्रकारे माझीच पूजा अर्चा करतो. फक्त अजाणता जर केली, तर तो त्या त्या देवतांच्या म्हणजे माझे ज्या विभूती आहेत, त्यांच्या त्यांच्या लोकापर्यंत जाऊ शकतो. पण माझ्या ईश्वर स्वरूपाची जर पूजा केली, तर मुक्त होऊ शकतो. ईश्वर स्वरूप कोणती? तर गणेश, सवितृ गणेश, देवी, भगवान शंकर आणि स्वतः भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण. आणि
भगवानांच्या श्रीकृष्णांच्या बद्दल ज्यांना प्रेम आहे त्यांना पराभक्तीची प्राप्ती होऊ शकते. तर हे जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगितलेलं तेच सगळं जे आहे म्हणजेच तेच परमात्व तत्व भीष्म पर्वात ल्या भीष्म पर्वात ते सांगणार आहेत. गीतेचा अंतर्भाव भीष्म पर्वात आहे आणि भीष्म पर्वाचं महत्व 3 प्रकारे आहे. भीष्म पर्वातच विष्णू सहस्त्रनाम आलेलं आहे. भीष्म पर्वातच 4 प्रकारे रादर. भीष्म पर्वातच विष्णू सहस्त्रनाम आलेलं आहे. भीष्म पर्वातच भगवद्गीता आलेली आहे. अर्जुनाला युद्धाच्या सुरुवातीला जसा मोह झाला तसं युद्ध संपताना युधिष्ठिरालाही तो मोह उत्पन्न झाला. कशाला मी हे युद्ध केलं इतका नाश झाला. तर त्याला भीष्माचार्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केलेला आहे. तो उपदेशही हा भीष्म पर्वात आलेला आहे आणि त्याच्यानंतर 12 भागवतांमधील एक असलेले हे भीष्माचार्य त्यांनी ते मुक्त कसे झाले? देहत्यागही म्हणता येणार नाही कारण त्यांचा आपण ऐकतो की भागवतात आलेलं आहे की शिशुपालाचा शिरच्छेद केल्यावर त्याच्या शरीरातनं एक ज्योत निर्माण आली आणि ती कृष्णांच्या विग्रहात शरीरात लुप्त झाली. पण इथे भीष्माचार्यांच्या बाबतीत तिथल्या तिथेच ते विश्वरूप झालेले आहेत. प्राण विलीन झाले त्यांचे, प्राण गेले नाहीत. मुक्तीचा जो सिक्वेन्स आहे किंवा जे मुक्तीचा जो क्रम आहे तो भगवान गीतेत सांगणार आहेत. 8व्या अध्यायातही आलेला आहे तो. तर त्याच्यात चंद्रमार्ग सांगितला आहे. चंद्रमार्गाद्वारे जर गेला तर देवतांच्या लोकापर्यंत जाऊन परत खाली यायला लागतं. सूर्यमार्गाद्वारे सत्यलोकापर्यंत जर जाता आलं तर तिथे ब्रह्मदेवांबरोबर मुक्ती मिळते. त्याच्याहून जे श्रेष्ठ असतात त्यांना सत्यलोकातही फार काळ न राहता लागलीच मुक्तीही मिळते. पण तरीही त्यांना सूर्यमार्ग वगैरे अशा ह्यानी जायला लागतं. किंवा अत्यंत जे लीला सहचर भक्त आहेत, जय विजय स्वतःच हिरण्याक्ष हिरण्यकशिपू झाले, ते स्वतःच रावण कुंभकर्ण आणि नंतर शिशुपाल दंतवक्त झाले. तर अशांच्या मृत्यूनेही ज्योती त्यांची म्हणजे त्यांनाही सूर्यमार्ग वगैरे जायची गरज पडली नाही. पण निदान त्या शरीर जे दिसते त्यापासून भगवंतांच्या त्या सच्चिदानंद घन सगुण रूपात त्यांची ज्योत करण्या इतकं तरी त्यांना जायला लागलं. पण भीष्माचार्यांची स्थिती अशी आहे आणि अलीकडच्या काळात श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचंही तसंच सांगतात की तिथल्या तिथे ते विश्वरूप झालेले आहेत. प्राणज्योत इथून तिथे गेली नाही किंवा ती सूर्यमार्ग वगैरे नाही, तिथल्या तिथेच ती सच्चिदानंद स्वरूप झालेली आहे. तर हे सगळं त्या भीष्म पर्वात ते सांगणार आहेत. म्हणजे परमात्म्याचं पूर्ण ज्ञान हे भीष्म पर्वात सांगितलेलं आहे. आणि त्यातही मुख्य काय आहे तर भगवद्गीता. जे भगवद्गीता म्हणजे ते ब्रह्मेशांनी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. ती जी भगवद्गीता आहे ती ब्रह्मदेवांनी आणि ईश म्हणजे शंकर यांनी त्याची प्रशंसा केलेली आहे आणि याचं सेवन सनकादिकांनी केलेलं आहे आदराने. तर ते कसं काय की सुरुवातीला गीता याचा अर्थ भगवंतांनी गायलेलं म्हणजे स्वतःच्याच स्वरूपाचं वर्णन आहे. त्या प्रकारे गीता हेही भागवत म्हणता येईल कारण ईश्वराचं चरित्र एखाद्या सत्पुरुषांच्या चरित्रातही आपण त्यांचे संवाद हे मुख्य धरतो. त्याला बाकी काही आजूबाजूच्या गोष्टीपेक्षा ते स्वतः काय म्हणाले, त्यांची विचार प्रणाली त्यांच्या वक्तव्यात नाही ते तसं इथे भगवंतांच्या मुखातनं आलेले असल्यामुळे ते भगवंताच्या चरित्राचाच भाग अशी ही गीता आहे. तर सुरुवातीला हे भगवंतांचं चरित्र किंवा भागवत
किंवा ही गीता ही पहिल्यांदा हंस गीता म्हणून अ, त्यांनी ब्रह्मदेवांच्या समोर सनक सनंदन सनातन सनत कुमारांनाही सांगितलं. पुढेही वेगवेगळ्या वेळी पुढे 4थ्या अध्यायात भगवंत सांगणार आहेत, की पूर्वी अ, विवस्वानालाही मी ही गीता सांगितली. हे 4थ्या अध्यायात ते सांगणारच आहे. तर अशा वेगवेगळ्या युगात भगवंत ती गीता त्या अधिकारी महात्म्यांना सांगतच आहेत. भागवताच्या आता 11व्या स्कंदात म्हणजे इथे आता अर्जुनाला गीता सांगितली, महाभारताचं युद्ध पूर्ण झालं. त्याच्यानंतर अवतार अ, उघडपणे ते शरीर दिसणारं ठेवायचं नाहीये भगवंतांना. अवतार इथला आवरता घेऊन परत वैकुंठाला जायचं आहे. इथून वैकुंठाला गेले म्हणजे भगवान इथे नाहीत असं नाही. सगुण रूपानी भगवान चतुर्भुज रूप, द्विभुज रूप ते जे आहे ते दिसणं थांबवलेलं आहे भगवान. भगवान भागवतात एक गोष्ट आलेली आहे, की एक राजा आणि एक अ, वैश्य अशा यांना एका वेळीच ते श्रीकृष्ण भगवंतांना बोलवतात आणि भगवान दोन्ही ठिकाणी एका वेळी जातात. तसंच भगवंतांच्या एका विवाहप्रसंगी पण आहे, की पण असा असतो, की 7 बैलांना धष्टपुष्ट आणि पिसाळलेल्या बैलांना जो एका बांधून ठेवेल त्यालाच अ, आमची कन्या देऊ असा एक पण असतो. तर त्यात 7 रूपं घेऊन भगवान अ, तो पण जिंकतात. त्यामुळे भगवंतांना वैकुंठात जाण्यासाठी इथलं रूप अ, अ, संपवण्याची गरज नाहीये. पण जे प्रगटीकरण आहे त्या कार्यासाठी जे विशेष असा त्यांचं प्रगटीकरण जे दृश्यातही आलं, अधिकारी अनधिकारी न बघता सगळ्यांना त्यांचं जे दर्शन होत होतं, दुर्योधनासारख्यालाही दर्शन होत होतं. तर ते आता थांबवायचंय भगवंतांना. तेव्हा ही भगवंतांनी गीतेचा उपदेश केलेला आहे. त्याला उद्धव गीता असे म्हणतात. उद्धवजींना केलेला तो उपदेश आहे आणि नाथ भागवत, एकनाथी भागवत हे त्याच उद्धवाला केलेला उपदेश जो 11व्या अध्यायात आहे, तो पूर्ण गीतेचा 11वा अध्याय नाही, 11वा स्कंद जो आहे, त्या 11व्या स्कंदावर एकनाथ महाराजांनी अ, एकनाथी भागवत केलेले आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर एकनाथी भागवत वाचावं असं सांगतात. तर असंही भगवद्गीता म्हणून म्हटली गेलेली आहे. ती ब्रह्मदेव शंकरांनी याची प्रशंसा केलेली आहे आणि सनकादिक याची सेवा करतात. आता ही सेवा कशी? तर सेवा म्हणजे त्या ग्रंथाला नमस्कार करणं, प्रदक्षिणा करणं ही सेवा आहे. पण खरी सेवा जी आहे, तीही खरीच सेवा आहे. पण मोठी सेवा जी सर्वात अत्यंत प्रिय आहे भगवंताला, ती 18व्या अध्यायात भगवंत सांगणार आहेत, की गीतेचं पठण करणं, गीता इतरांना जे श्रद्धावान असतील त्यांना सांगणं, हे भगवंताला अ, सर्वात प्रिय असलेली भगवंताची सेवा आहे. हा झाला 55वी ही झाली 55वी ओवी. आता ह्याच्याबद्दल गुढार्थ दीपिकेमध्ये एक नोट दिलेली आहे. ती मुद्दामून इथे सांगावीशी वाटते, की अ, ब्रह्मज्ञान झालं तर पूर्ण आनंद प्राप्ती झाली आणि मुक्ती मिळते. पण त्याच्या पुढची पंचम पुरुषार्थ जो पराभक्ती जी आहे, ती फक्त भगवत भक्तांनाच मिळते आणि तोच भगवद्गीतेचा, भागवताचा हा सगळ्याचा मुख्य आणि सारभूत विषय तोच आहे. फक्त मुक्तीची प्राप्ती नाही, प्रेमाची प्राप्ती. भगवंताच्या प्रेमाची प्राप्ती हाच तो भगवद्गीतेचा आणि भागवताचा हाच उद्देश आहे. महाभारताच्या रचनेनंतर महाभारत रचलं त्याच्या आधी वेदांचे भाग करून झाले, 17 पुराणं करून झाली.
आणि हे महाभारत झालेलं. ब्रह्मसूत्र भाष्य ही ब्रह्मसूत्र ही लिहिली वेदव्यासांनी. आणि मग हे महाभारत चतुर्विध पुरुषार्थांचं वर्णन करणारा आणि त्याच्यात भक्तीबद्दलही सांगणारी भगवद्गीता आणि इतरही कथातून त्यांचे अर्जुनाची भक्ती कशी, द्रौपदीची कशी, ह्याचं सगळं वर्णन आलेलंच आहे. पण ते पुरेसं नव्हतं. त्यामुळे व्यासदेवांना शांती मिळेना. समाधी अवस्थेत बसल्यावर ते ज्ञानीच महात्मे आहे, भगवंताचे अंशावतार आहेत ते. तिथे ते पूर्ण आत्मानंदात आहेत, पण समाधीतनं व्युत्थान झाल्यानंतर काहीतरी करायचं राहून गेलंय असं त्यांना वाटत होतं. आणि मग नारद महर्षी त्यांना सांगतात, की भगवंतांच्या चरित्राचं विशेष वर्णन, त्याच्या भक्तीचा महिमा हा पूर्णपणे आलेला नाहीये आत्तापर्यंत, महाभारतापर्यंतच्या आपल्या कार्यात. तर तो तुम्ही वर्णन करा. ते सांगायची उद्देश असा, की बऱ्याच वेळा असं होतं, की अ, भगवद्गीता हा कोणी म्हणतात कर्माचा उपदेश आहे, कोणी म्हणतात ज्ञानाचा उपदेश आहे, कोणी म्हणतात योगाचा उपदेश आहे आणि कोणी म्हणतात भक्तीचा उपदेश आहे. हे सगळं खरं आहे. पण ह्या सगळ्या उपदेशाचा परिपाक जो आहे, तो सगळा उपदेश कशाकरता आहे? तर शेवटची जी आहे पराभक्ती. आणि ती पराभक्ती कशी प्राप्ती होते? जेव्हा सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, ही वृत्ती प्राप्त होते, की माझा असा कोणता धर्म नाहीच. धर्म याचा अर्थ हिंदू, मुसलमान, वैदिक धर्म अशा अर्थाने नाही. मी म्हणजे अमुक करणार, मी म्हणजे असं करायला पाहिजे, मी म्हणजे ते. जिथे मीचीच अवस्था गेली, तिथे पूर्ण शरणागती आहे, सर्वस्व ईश्वरावर आहे. तिथे ती परमहंस अवस्था अशी आहे, की तिथे को विधी को निषेधा म्हणतात. मी काही करतोय ही भूमिकाच नाहीये, तिथे कुठे कर्माचा लेश राहणार, अशी ती अवस्था आहे. तर आणि त्या अवस्थेत अ, ज्ञान असूनही भक्ती आहे. ही पराभक्तीची अवस्था आहे. तर ती भक्ती हाच अ, भगवद्गीतेचा, भागवताचा, सर्वही पुराणांचा आणि खरं म्हटलं तर सर्व वेदशास्त्र, पुराण, वेदांत, वेदात आलेला हे सगळ्याच परिपाक जर असेल, तर ते भगवत भक्तीत आहे. तर त्यामुळे ज्ञानी जरी असतील, तरी त्यांनाही त्याच्याबद्दल आनंद आहे आणि त्याचं महत्व आहे. भगवान शंकर हे भगवंताचंच एक रूप आहे. ते पूर्ण ज्ञानी परमेश्वरच स्वरूप असतानाही त्यांनाही ती राम नामाची गोडी आहे. श्रीकृष्णाचा अवतार झाल्यानंतर त्यांना राहावेना आणि ते खाली येऊन कधी एकदा श्रीकृष्णांचं दर्शन घेतोय असं त्यांना झालं. हे प्रेम आहे. हे आज जरी आपल्याला कळलं नाही, तरी वारंवार गीतेचा अभ्यास करून, भागवतादी ग्रंथाचं श्रवण करून, सत्कर्मात बुद्धी ठेवून, संत महात्म्यांची, सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घेऊन, कुठल्या ना कुठल्या तरी जन्मात आपलीही ती योग्यता व्हावी अशी श्रीकृष्णांच्या, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. तर अ, अमृतानुभवामधला यांनी एक ओवी दिलेली आहे. कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म, योगज्ञानादी विश्राम भूमिका आहे. आणि भागवतातही एक प्रथम स्कंदात श्लोक आलेला आहे. आत्मारामश्च मुनयो निर्ग्रंथा अपिरुक्रमे कुर्वन्ते अहैतुकीं भक्तीं नित्यं भूतो गुणो हरी. म्हणजे आत्मारामामध्ये मग्न असलेले मुनी जरी असले, तरीही ते अ, ह्या भगवत प्रेमात इतके वेडे होतात, असं हे भगवंताच्या प्रेमाचं किंवा भागवताचं महत्व आहे. वेदव्यासांनी भागवत लिहिलं. भागवत लिहिल्यानंतर त्या भागवताचा प्रचार होण्याकरता भागवत सांगणारा कोणीतरी अधिकारी महात्मा पाहिजे. आता अधिकारी महात्मा म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे. तो तर समाधी लावून बसलेला आहे. मग तो हे सांगणार कधी? असा विचार करताना त्यांना स्वतःच्या पुत्राचा विचार आला, की शुक्राचार्य प्रखर वैराग्य आहे. जन्मताच त्यांचं ज्ञान, वैराग्य इतकं
दृढ आहे की अं, त्यांना जेव्हा गुरुप्राप्ती करायची होती, तेव्हा व्यासदेवांनी जनकाकडे पाठवलं त्यांना आणि 1-2 प्रश्नातच किंवा 1-2 गोष्टीतच त्यांना ते पूर्ण आनंद प्राप्त झालेले. कायम समाधी अवस्थेत आहेत. असे जे शुकाचार्य, तेच याचे अधिकारी आहेत हे व्यासदेवांना माहिती आहे. पण आता त्यांना समाधीतनं उतरून हे भागवत सांगणार तरी ते कसे? तर ते काय करतात, की आपल्या 4 शिष्यांना पाठवतात आणि सांगतात भागवतातले काही श्लोक तुम्ही त्यांच्या पुढे मोठ्याने म्हणा. हे समाधीस्थ आहेत. भागवताचे श्लोक जेव्हा हे शिष्य म्हणतात, तेव्हा त्यांना अंगावर रोमांच येऊन "हे काय आहे? हे काय आहे?" असं करून ते समाधीतनं बाहेर येऊन समाधीपेक्षाही जे आनंद ज्यात आहे, असं हे भागवत त्यांना वाटतंय. आणि मग त्यानंतर ते पूर्ण त्यांचं कार्य भागवत सांगणं, भागवताचा प्रकार प्रचार, प्रसार हेच झालेलं आहे. तर असं ज्ञानी महात्मेही या भागवताची सेवा करतात असं सांगितलंय. आता सॉरी ओवी 56वी घेऊ आपण. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेची ती मने मवाळे चकोर तलगे. म्हणजे शरद ऋतूतला चंद्र शरद पौर्णिमेलाच रासक्रीडा झालेली. ते शीतल शांत वातावरण आणि तेव्हाचे ते चंद्राचा प्रकाश अ, अमृत वर्षवणारा असा चंद्राचा प्रकाश आहे तो. तर जसे शरदाच्या पौर्णिमेला चकोर जे असतात, चकोर हे फक्त चंद्रप्रकाशातला अमृत खाऊन राहतात असं म्हणतात. तर ते जसे अ, चकोर जसं त्यांच्या तरल मनानी किंवा त्यांच्या तरल वृत्तीनी अ, चंद्रप्रकाशातनं अमृताचे कण वेचू शकतात. त्याचप्रमाणे "तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळूवारपण चित्ता आणूनिया." त्याचप्रमाणे श्रोते हो तुम्हीही ही कथेचा अनुभव घ्या. आणि कसा? तर अति हळुवारपणे चित्ता आणून या. हळुवार मन झालं पाहिजे. संतांचं मन हे कोमल असतं. रुजुता ज्या मनात आली, सरलता ज्या मनात आली, ते मन त्याच्यातली सगळी जो काठिण्य आहे, रिजिडिटी आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. ते काठिण्य तो एक अ, कोणत्याही गोष्टीला अ, चूक बरोबर, चांगलं वाईट असं असा विचार न ठेवता सरळ वृत्ती आणि हळुवारपणा. मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास म्हणतात. तसा तो हळुवारपणा, तरल असं ते अ, मन जर असेल, तर त्या तरल स्वच्छ अशा मनातच याचे प्रतिबिंब आणि प्रतिसाद पडसाद पडू शकतात. तसं तुम्ही हळुवार चित्ताने ही कथा अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात, एकतरी ओवी अनुभवावी. तर ओवीनी आपल्याला अर्थही कळेल. जसं मगाशी ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, की गीतेतनं तो सगळा जो आनंद आहे किंवा परमेश्वर आहे, त्याचा आमोद परिपाकात आणला म्हणजे तो परोक्ष ज्ञानापर्यंत आपल्याला आणून ठेवलंय. पण अनुभव जो आहे तो अपरोक्ष आहे आणि तो फक्त रुजू मनालाच प्राप्त होतो. मनात रुजूता असल्याशिवाय भक्ती निर्माण झाली हे म्हणता येत नाही. रुजुता जिथे तिथे श्रद्धा नांदते, तिथेच भक्ती नांदते. तर असं रुजू मनाने, हळुवार चित्ताने तुम्ही कथेचा अनुभव घ्या असं हे सांगतात. आणि का? कारण ही कथा सांगताना ज्ञानदेव
ज्ञानदेव ज्ञानेश्वरीला भावकथा म्हणतायत, भावार्थ दीपिका म्हणतायत. म्हणजे इथे अर्थ आहे, पण भावासकट अर्थ आहे. शब्दांनी अर्थ कळला, पण भाव कळणं हे त्या रीडिंग बिटवीन द लाईन्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं आहे, की त्या जे शब्दांनी वर्णन केलेलं नाहीये, ते असं ते आनंदही अ, ज्ञानेश्वर महाराज ट्रान्सफर करतात. जसं ते एखादा मंत्र उपदेश असतो, अ, तेच ईश्वराचं नाम, ईश्वराच्या नामाने मुक्ती आहे, पण अ, गुरूंनी ते नाम दिल्यानंतर त्याची इंटेन्सिटी, त्याचं महत्व इतकं वाढतं, की तो मुक्तीपर्यंतचा प्रवास एकदम अ, कमी होऊन जातो, थोडका होऊन जातो. की कैक पटीने त्याच नामाचं महत्व गुरूंच्या मुखातून आल्यावर अ, कैक पटीने वाढतं. कारण गुरूंची अध्यात्म शक्ती त्या नामात येते. तसे हे शब्द जेव्हा ज्ञानेश्वर माऊली स्वतः विष्णू अवतार जे आहेत, त्यांच्या मुखातून बाहेर पडतात, त्याच्याबरोबर त्यांची आध्यात्मिक शक्ती श्रोत्यांच्या अंतःकरणात जाऊन चित्तशुद्धी करून हा एक प्रकारचा शक्तिपातच सर्व श्रोत्यांवर होत आहे. तर त्यामुळे ते चित्त एकाग्र करून, ते तरल करून त्याचा अनुभव घ्या. हे आता ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. अ, 58व्यात हेच आलंय पहा. हे शब्दे विण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयासी. हे शब्दविण संवादिजे. म्हणजे हे ज्ञान आहे ते शब्द तर येतात, पण त्या शब्दा वाचून नुसता तो अनुभवही ह्या न तुमच्यापर्यंत जात आहे. इंद्रिया नेणता भोगिजे. आता इंद्रिया नेणता भोगजे कसे काय? कोण म्हणेल डोळेच डोळ्यांना न दिसता, डोळे न उघडता कसं दिसेल? तर स्वप्न कशी बघतो आपण? स्वप्न बघताना डोळे तर नसतात. पण तरी आंतर इंद्रिय असतात. त्यांनी मनाच्या खेळानी, मनाच्या संस्कारांनी आणि मन बाह्य सृष्टीतल्या कोणत्यातरी गोष्टीशी अटॅच झाल्यावर त्याचा अनुभव अंतरिंद्रियांद्वारे आत जातो. पण इथे इंद्रियांचं माध्यमही नकोय. बाह्य विषय आहेत. त्यांना इंद्रियांचं माध्यम लागतं. सच्चिदानंद ही आपली आंतरिक, आपली खरी अवस्था असल्यामुळे इंद्रियांशिवाय, इंद्रियांना न कळतच तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि बोला आधी झोंबीचे प्रमेयासी. म्हणजे तो शब्दाचा अर्थ हे कळून मग प्रमेय कळेल, तर तसं नाहीये. म्हणूनच गीता पुन्हा पुन्हा वाचावी, ज्ञानेश्वर पुन्हा पुन्हा वाचावी असं का सांगतात? अ, अ, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वरांनी एकदा एका प्रवचनात सांगितलंय, की आपला जो इष्टग्रंथ असेल, ते आपल्या गुरूंकडून किंवा अधिकारी महात्म्यांकडून समजून घेता जरी नाही आला, तरी तो श्रद्धेने, निष्ठेने पुन्हा पुन्हा वाचावा, वाचून त्याचं सेवन करावं. त्यांनी त्यातला अर्थ आपोआप आतून प्रकट होऊ लागतो आणि तसा अनुभवही कित्येक लोकांना येत आहे. आपणही पाहिलं तर गीता किंवा ज्ञानेश्वरी पुन्हा पुन्हा जसं तुम्ही अभ्यास करत जाल, आपण अभ्यास करत जाऊ, तसं अधिक गोष्टी आपल्याला कळत जातात. आपण मागे अ, अ, गीता कक्षा ज्या झाल्या त्याच्यात अ, 13व्या अध्यायापर्यंतचा भाग झाल्यानंतर पुन्हा 11वा अध्याय ते 13वा अध्याय अ, सर्व 6 अध्यायांच्या विनंतीवरून पुन्हा घेण्यात आला. तर त्यात पुन्हा काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला कळून आल्या. असं कित्येक गहन गूढ गोष्टी आपल्याला कळत जातात. कारण शब्दाच्या मागे असलेलं जे अ, आ आध्यात्मिक शक्ती आहे सत्पुरुषांच्या शब्दातली, त्या शक्तीने आपली शुद्धी होते. शुद्धी झाल्याने त्या शक्तीचा ग्रहण करण्याची क्षमता वाढते. आपण पुन्हा जास्त शक्ती ग्रहण करतो, जास्त शुद्धी होते. आणि जशी शुद्धी जास्त होते, तसा तो अर्थ अधिक प्रकट होत जातो. म्हणून बोलणं पोचायच्या आधीच ज्ञानेश्वर महाराजांना हे आपल्याला ज्ञान कळून द्यायचं या संकल्पानेच कार्य होतं.
शक्तिपात दीक्षा ही जो योगमार्ग आहे, त्यातही असं आहे, की केवळ गुरूंच्या संकल्पाने कुंडलिनी जागृत होते. तसा हा कुंडलिनी जागृतीचा अनुभवही जर एखाद्या व्यक्ती तरल भावनेने, शुद्ध अंतःकरणाने ज्ञानेश्वरी वाचेल, तर त्याला होऊ शकतो. हेही ज्ञानेश्वर माऊली यातनं सुचवून देते. तर 2च मिनिटं राहिलेली आहेत. आपण प्रार्थना घेऊन आजची कक्षेला इथे विराम देऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.